मागच्या काळातली काही पुस्तकं वाचत असताना एक महत्त्वाचा काव्यसंग्रह माझ्या हाती आला, तो म्हणजे निद्रानाशाची रोजनिशी. बार्लोनी बुक्स यांनी जुलै 2017 मध्ये प्रकाशित केलेला हा मराठीतील एक महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे. महेश दत्तात्रय लोंढे जे भारतीय सेवेमध्ये कार्यरत आहेत अशा कवीचा हा संग्रह आहे. मूळचा कोल्हापूरचा हा कवी शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यामध्ये SP महाविद्यालयामध्ये शिकला. इंग्रजी साहित्यातनं पदवी घेतल्यानंतर सेटनेट परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली आणि प्राध्यापक व्हायचं स्वप्न घेऊन 3-4 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधत फिरला. परंतु ज्यावेळेस नोकरी हाताशी आली नाही त्यावेळेस जगणं बदललं. अस्वस्थता सर्वत्र आली. क्षमता आहे, कष्ट करायची तयारी आहे, पण नोकरी नाही. सुशिक्षित बेरोजगार तरुणाची जी घुसमट आहे त्या घुसमटीच्या काळामध्ये आजूबाजूच्या कवितेनं या कवीला जगवलं, साथ दिली आणि या दरम्यान कवीला रोजनिशी अर्थात डायरी लिहायची एक सवय लागली. पुढे डायरी लिहिता लिहिता कवीला कविता सापडली आणि ती कविता म्हणजे निद्रानाशाची रोजनिशी. काय आहे या संग्रहामध्ये तर आजूबाजूचं अस्वस्थ वर्तमान आहे. माणसाचं गोंधळलेलं असंबद्ध जे जगणं आहे ते शोधण्याचा, त्यावर उपाय देण्याचा प्रयत्न कवी महेश लोंढे यांनी संग्रहामध्ये केलेला आहे. आधुनिक कवितेचं खरं तर वैशिष्ट्यच हे आहे की ती मुळापासून हादरवते, माणसाला विचार करायला लावते, अंतर्मुख करते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर मनावर जसा ती परिणाम करते त्याच पद्धतीनं ती शरीरावर सुद्धा परिणाम करते. म्हणजे झोप उडवून देते, अस्वस्थ करते, घुसमट जी आहे ती घुसमट माणसाला जाणवू लागते. हे सगळे या कवितेचे दृश्य परिणाम आहेत मित्रांनो. आणि म्हणून ही कविता मला महत्वाची वाटते. मराठीमध्ये चिंतनशील कविता अलीकडे वाढते आहे. आधुनिक काळाचं ते वैशिष्ट्य आहे. पण या चिंतनशील कवितेमध्ये सुद्धा एककेंद्री एकसूत्री कविता लिहिणारे खूप सारे कवी आहेत. महेश लोंढे यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते बहुस्तरीय कविता लिहितात. एकाच कवितेतून ते जगण्याचे वेगळे वेगळे अनुभव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. आजूबाजूचं जे सांस्कृतिक संचित आहे ते आपल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि एक व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं झालं तर मुळात अबोल असा हा कवी आहे. बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करून व्यक्त होणारा, नेमकेपणानं व्यक्त होणारा तो तरुण आहे. आणि अशा वेळेस त्यांचा हा स्वभाव या कवितेमध्ये सुद्धा तितक्याच प्रकर्षाने जाणवतो. वेगवेगळ्या अनुभवांचे छोटे छोटे तुकडे या संग्रहामध्ये आपल्याला जागोजागी दिसतात. ही या कवितेची एक वेगळी मांडणी आहे, एक वेगळेपण जे आहे ते. आपण जर संग्रहाची अर्पण पत्रिका पाहिली तर आजी फुलाबाईस तुझ्या असण्याचा प्रेमळ धाक तू नसलीस तरी कायम आहे. लक्षात घ्या, आजीचा प्रेमळ धाक. आजी गेल्यानंतर मनाशी बाळगणारा हा कवी. खरं आजची शोकांतिका काय आहे तर प्रेमळ धाक असण्याच्या जागा हरवत चाललेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा भयानक काय असेल तर आत्ममग्न माणसाला याचं काही वाटेनासं झालेलं आहे. असा हा संवेदनशील कवी जाणीवपूर्वक कवितेवर बोलतो, लिहितो, कवितेतून व्यक्त होतो. आजूबाजूची हतबलता, नवे बदल, संक्रमणता, क्षणभंगुरता, जगण्यातलं भयगंड, स्थित्यंतर, मूलतत्ववाद, जगण्याचा बाजार, मनाचा आजार, दैनंदिन वाटाघाटी, अशुद्ध सामाजिक अवकाश, परंपरांचं अधपतन आणि वर्तमानाचं बदलतं स्वरूप, भविष्याची चिंता, भौतिकीकरण, एकूण नॉस्टॅल्जिक होणं, अभाव, सर्वहारा, अभावग्रस्तता, असंतुलन, त्यातून गोठणे, अपरिहार्य संघर्ष, या सगळ्यांचं विश्लेषण कवी या ठिकाणी करतो. या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की ही कविता फार संपादनाच्या भानगडीत पडलेली दिसत नाही. त्यामुळे तिथं कारागिरी ही खूपच कमी आहे. कविता म्हणजे काय तर कविता म्हणजे भडभडती जखम आहे, ज्याचा प्रत्यंतर या संग्रहातून आपल्याला येतं. साधारण 48 कविता या संग्रहामध्ये आहेत. 2 भाग कवीनं या ठिकाणी केलेले आहेत.
भर दिवसाचे साक्षात्कार या विभागामध्ये 22 कवितांचा समावेश आहे. तर निद्रानासाची रोजनिशी याच्यामध्ये 26 कविता समाविष्ट आहेत. माणसाचं क्षुद्रत्व, क्षमतांवरचे प्रश्नचिन्ह, निरर्थकता, काही तात्विक मांडणी, कवीचा आणि इतर समूहाचा जीवन प्रवास, माणुसकी जपण्याची धडपड, वर्तमानातला तोचपणा, नासाडी, हे सर्व घेऊन कवी काही प्रश्न आपल्या कवितेतून मांडतो आहे. खूप चांगल्या दर्जेदार कविता यामध्ये आहेत. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 कविता मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे. पहिली जी कविता आहे, आपण उच्चारलेल्या कोणत्याच शब्दांनी. मला वाटतं महेश यांची आवडती कविता आहे. कविता अशी आहे, आपल्या हृदयाच्या ठोक्यांवर चालत नाही निसर्गाचे कुठलेही घड्याळ. आपणच उच्चारलेल्या कोणत्याच शब्दांनी थोडीही समृद्ध होत नाही कोण्याही पक्षाची भाषा. कोणत्याच महासागराचे तापमान संतुलित राखत नाहीत आपल्या रक्ताचे उष्ण प्रवाह. आपल्या अश्रूंच्या मोसमी पावसाखाली फोफावत नाही कुठलेच सदाहरित जंगल. आपल्या घामाची वाफ पुरवत नाही ऊर्जा कोणत्याही उष्ण कटिबंधीय चक्रीवादळाला. आपण डोळे झाकल्याने कुठेच होत नाही रात्र, पण उघडल्यानेही नाही उजाडत कुठला दिवस. आपल्या संतापाचा रौद्र लाव्हा थंड होऊन पसरतो तेव्हा पाय रोवण्याजोग कोणतंही पठार होत नाही निर्माण. शेवटी जेव्हा उडून जातो आपला प्राण तेव्हा त्याला कुणीही म्हणणार नसतं महानिर्वाण महानिर्वाण. मित्रांनो, काय आहे ही कविता? तर मला वाटतं माणसाचं अर्थहीन शूद्र जगणं जे आहे हे मांडणारी कविता ही आहे. आपल्यातील मर्यादांची जाणीव ठेवून कवी काय मांडतो? जगणं मांडतो, बोलणं मांडतो, रक्त सांडणं मांडतो, अश्रू वाहनं मांडतो, घाम, डोळे, निरर्थक संताप आणि मानवी जीवनाचा शेवट म्हणून मृत्यू हाही या कवितेमध्ये आलेला आहे. आपल्यातील कविता मर्यादांची जाणीव घेऊन कवी ज्या प्रभावी पद्धतीने व्यक्त होतो ते खूप महत्वाचं आहे. शीर्षक कवितेबद्दल आपण बोलूया. निद्रानाश. खरं पाहिलं तर निद्रानाश हा एक आजार आहे, परंतु तो आज इतका सामान्य झालेला आहे की त्याला आजार म्हणायचं की नाही इतका प्रश्न आपल्याला पडायला लागलेला आहे. सर्वसामान्यांचं दैनंदिन वास्तव मांडणारी ही कविता आहे. निद्रानाशाची रोजनिशी. हा विणलेला देह, हे शिणलेले धनुष्य, हा कानापर्यंत ओढलेला बाण, हा झाकलेला डोळा, ही अवघडलेली मान, हा अजूनही न सुटलेला बाण, हे श्वासांचे गारुड, हे रस्व दीर्घ भास, ही पक्षाच्या डोळ्यातील जान, हा पाठीवरचा अंधार, ही डोळ्यातील आग, हे देहधर्माचे वान, हे अमर्याद वारूळ, या क्षणाक्षणाच्या मुंग्या, ही देहाची नरम साखर, हा बिंबीचा चिखल, या केसांच्या लोंब्या, ही लोभाची तलम लोकर, हे मतलबी वारे, हे अंधळे शहारे, हा साजिऱ्या डोंगरांचा मोह, हे दिपलेले डोळे, ही निसरडी त्वचा, हे खोल खोल ओढणारे डोह, हे रोजचेच जागरण, हा दिवसांचा गोंधळ, हा न वाजणारा संबळ, ही निद्रानाशाची रोजनिशी. या अंतहीन रात्री हे स्वतःशी वाद तुंबळ, हे स्वतःशी वाद तुंबळ. मला वाटतं मित्रांनो, संत तुकारामांनी मांडलेला अंतर्बाह्य जो वाद आहे, मनाचा एकमेकांशी होणारा द्वंद्व जे आहे ते नातं सांगणारी ही कविता आहे. आजच्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची घुसमट, भयान वास्तव ही कविता आपल्या समोर मांडते आहे. अत्यंत ताकदीनं व्यक्त होणारा हा कवी आहे. हा कवी आपल्या संग्रहाच्या शेवटच्या कवितेच्या शेवटच्या 4 ओळींमध्ये काय म्हणतो बघा. आपापल्या डोळ्यांच्या उजेडात प्रत्येकाला सापडत राहो आपापला रस्ता, जागत्या रात्रींचा वारसा सर्वांना मिळो, जागत्या रात्रींचा वारसा सर्वांना मिळो. धन्यवाद.